नमस्कार सगळ्यांना. तर आपल्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. बहुचर्चित असलेली आपली निवडणूक 2024 निवडणूक जी आहे, त्याचा निकाल लागलेला आहे. महायुतीने आघाडी घेतलेली आहे. तसेच आता एकनाथ शिंदेसुद्धा त्यांची जी पहिली प्रतिक्रिया आहे, महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे आता सगळ्यांच्याच पहिल्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच आता एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया जी आहे ती समोर आली आहे. ती काय असणार आहे, कसं आहे, त्यांनी काय अजून लाडक्या बहिणीसाठी काय महत्त्वाचं विधान केलेलं आहे, ते पण तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. कारण आजचा आपल्या महाराष्ट्र राज्याचा एक निकाल जो आहे तो लागलेला आहे. आपल्या निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूनेच आहे. कारण त्याला बहुमत मिळून आघाडी महायुतीने घेतलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचं भवितव्य खूपच ब्राईट, खूपच चांगलं असणार आहे. कारण त्या योजनेला कोणी आता धक्का पण लावू शकणार नाही आहे. तसेच लाडक्या बहिणीसाठी काय जी प्रतिक्रिया आहे ती एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे ते आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तुम्ही कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला जे अपडेट्स आहेत, महत्त्वाचे अपडेट्स जे आपण सांगणार आहोत त्या व्हिडिओमध्ये, ते तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला बघा काय आहे सविस्तर माहिती. महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने, मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले लाडक्या बहिणी. आता ते नक्की काय म्हणाल्यात ते आपण बघूयात. कारण महायुती जी आहे, ठीक आहे, महायुतीने आघाडी घेतलेली आहे. त्यांचा विजय झालेला आहे. विजय म्हणजे झालेलाच आहे विजय. आता त्यात काही हेच नाही, वादच नाही आहे. कारण त्यांना बहुमत मिळालं आहे, त्यांना आघाडी पण मिळाली आहे. ठीक आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीसुद्धा होतं, पण आता महायुती खूपच पुढे गेली आहे. त्यांना भरपूर आघाडी मिळाली, भरपूर मतं पडले आहेत. एक्सपेक्टेड नव्हतं त्यांनासुद्धा की एवढे पडतील. खूप भरघोस यश जे आहे म्हणतो आपण त्याला, महायुतीला मिळालं आहे. त्यामुळे त्यात पहिली प्रतिक्रिया जी आहे एकनाथ शिंदे यांची, ती आपण बघणार आहोत. त्यांनी लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. काय आहे ते बघा. चला बघा. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुती 200हून अधिक जागा आघाडीवर आहेत. बघा, म्हणजे 200 प्लस. ठीक आहे. आता तर अजून वाढल्याच असतील, पण 200हून अधिक जागा महायुतीलाच मिळालेल्या आहेत. ठीक आहे. तसेच महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. पुढच्या काही तासांमध्ये निवडणुकीचा निकाल जो आहे तो एकदम स्पष्ट होऊन जाईल. त्यानंतर राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार, महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होईल. मात्र महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिसत आहे. म्हणजे बहुमतापेक्षा म्हणजे जास्त जागा. त्यामुळे यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत मतदारांचे जे आहेत आभार मानले आहेत. माझ्या लाडक्या बहिणींचा आभार मानतो. लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं असं यांनी म्हणलं. म्हणजे लाडकी बहीण जी आहे ती गेम चेंजर ठरलेली आहे. ठीक आहे. लाडकी बहीण जी आहे ती आता गेम चेंजर ठरलेली आहे. कारण सगळ्या लाडक्या बहिणींना खूपच हातभार लागलेला आहे. कारण 1500 रुपये कमी कमी रुपये नाही आहेत. 1500 रुपये हे आजच्या युगात किंवा आजच्या घडीसाठी खूपच महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यात खूप काही येतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना असा विश्वास आहे की हे सरकार जे आहे ते पुढे आपल्याला साथ देईल, लाडक्या बहिणींसाठी काहीतरी करेल, तर शेतकऱ्यांसाठी पण काहीतरी करेल अशी आशा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी मतदान केल्यामुळे लाडक्या बहिणींचे त्यांनी जे काय आहेत ते आभार मानलेले आहेत. ठीक आहे. लाडक्या बहिणींचा कौल महायुतीच्या बाजूने. सगळ्यांना माहिती आहे लाडक्या बहिणींनी खूप जास्त वोट केला आहे महायुतीलाच. त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लाडकी बहीण योजना जी आहे ती गेम चेंजर ठरलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी काय केलं, महायुतीला जे आहे ते मतदान केलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे असं म्हणतात की लाडक्या बहिणींचे त्यांनी आभार मानले आहेत. लाडक्या बहिणीच्या मदतीने महायुती सुसाट 1500 रुपयांची कमाल. ठीक आहे. 1500 रुपयांची कमाल असं सगळीकडे म्हणलं जातं. आता हे 1500 रुपये जे आहेत ते 1500 रुपये राहिलेले नसून ते आता झालेत 2100 रुपये. ठीक आहे. माहिती आहे सगळ्यांना. आश्वासनं देताना जेव्हा दोन्हीकडनं आश्वासन दिली गेली, महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं दोन्हीकडे आश्वासन दिली होती. त्यात एक आश्वासन लाडकी बहिणीसाठी होतं महायुतीकडनं की तुमचे जे 1500 रुपये आहेत त्याच्या जागी आता तुम्हाला 2100 रुपये होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना पण खूप आनंद झाला. त्यांच्या आश्वासनाचा त्यांचा विश्वास बसला. कारण लाडक्या बहिणीच्या खात्यात डायरेक्ट 1500 रुपये पडत होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना पण विश्वास बसला की बाबा हे सरकार आपल्याला काहीतरी करू शकतं. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मदतीने महायुतीची गाडी सुसाट पडली आहे. त्यांना भरघोस जे आहे ते यश जे आहे ते मिळालेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी पण खूप खुश आहेत. सगळे खुश आहेत आणि महायुती सरकारही खुश आहे. कारण त्यांना खूप जास्ती भरघोस वोट मिळाला आहे आणि भरघोस मतांनी ते आघाडीवर आहेत आणि आता त्यांचं सरकार येणार आहे असं निश्चितच होत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला लाडक्या बहिणींचं मी एक सांगते की ही योजना तर पुढे चालू राहिली, त्यात काही वाद नाही आहे. पण तुम्हाला आता यात काही महिला अशा ज्यांना 1 पण रुपया आला नव्हता, ठीक आहे, त्यांना पण आता काय आहेत पैसे मिळणार आहेत. त्यांचे आता 21 रुपये झालेत, पण 1500 रुपये आधी होणार आहेत. ते ज्यांना 1 पण पैसा मिळाला नाही आतापर्यंत त्यांना जुलै ते नोव्हेंबरचे जे 1500 रुपये आहेत त्याचे मिळून 7500 रुपये जे आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका लाडकी बहिणींनो. तुमच्यासाठीच खूप महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला आता 7500 रुपये जे आहेत तुमच्या खात्यात डायरेक्ट पडणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे आता की पैसे कधीही पडू शकतात. तुम्ही तुमच्या बँकेवर लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपले पैसे आलेले आहेत की नाही. ठीक आहे. आणि आता
आणि असं पण म्हटलं जातं आता अशा भरपूर कमेंट आलेत की आता की मुदतवाढ पण व्हायला पाहिजे. ठीक आहे, मुदतवाढ जी आहे ती व्हायला हवी. मुदतवाढ व्हावी की नाही असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंट करा की मुदतवाढ व्हायला पाहिजे. कारण मागच्या वेळेस मुदतवाढ झाली होती 15 ऑक्टोबरला, पण तेव्हाही सर्व्हर डाऊन, तसेच खूप गर्दी असल्यामुळे काही महिलांना अजूनही फॉर्म भरता नाही आला. त्यामुळे त्यांच्यासाठी मदत व्हावी यासाठी मुदतवाढ व्हायला पाहिजे की नाही तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच ती मुदत ऑनलाईन व्हायला पाहिजे की ऑफलाईन हे पण मला नक्की सांगा. कारण काय होतं जेव्हा ऑफलाईन होती बघा, ऑफलाईनमध्ये काय प्रॉब्लेम होतो, ऑफलाईन असल्यावर अंगणवाडी सेवेकडे जावं लागतं. ठीक आहे, तिकडे गर्दी होते खूप जास्त, त्यामुळे अर्धाच महिन्यांचा फॉर्म भरून होतो, अर्धा महिन्यांचा फॉर्म भरून होत नाही. त्यामुळे ऑफलाईनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तसेच ऑनलाईनमध्ये पण ऑनलाईनमध्ये काही प्रॉब्लेम नाही तसा, फक्त काही जरा महिलांना जर फॉर्म भरता नाही आला तर त्यांना मग बँकेत जाऊन किंवा कुठे जाऊन फॉर्म भरावा लागतो. त्यामुळे ऑनलाईनचा काही प्रश्न नाही. तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला ऑनलाईन पाहिजे की ऑफलाईन आणि तुम्हाला मुदतवाढ पाहिजे की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भरपूर कमेंट करा. जेवढा कमेंट करतील तेवढं कमेंट करा. कारण कमेंट केल्यानेच हा व्हिडिओ रीच होईल, व्हायरल होईल आणि मुदतवाढ होऊ शकते. कधी पण घोषणा होऊ शकते की मुदतवाढ झालेली आहे. त्यामुळे नक्की कमेंट करा मुदतवाढीसाठी. त्यामुळे तुम्हाला पण फॉर्म भरण्यासाठी एक्सटेंड होईल. तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हालाही ज्या महिलांना फॉर्म भरायचं राहिलं, त्यांना ज्या वंचित आहेत या लाभापासून, त्यांना पण पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल लवकरात लवकर पैसे यावे, तर नक्की कमेंट करा की पैसे लवकर पाठवा किंवा पैसे लवकर चालू करा. आजच्या आज तुम्ही जर कमेंट केला भरपूर, तर आजच्या आज हा व्हिडिओ व्हायरल झाला. उद्यापर्यंत जर त्यांनी निर्णय घेतला, तर उद्याच्या उद्या निर्णय घेऊन ते पैसे पाठवण्यासही सुरुवात करतील. त्यामुळे लवकरात लवकर कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका, कारण कमेंट महत्त्वाच्या आहेत. कमेंटमुळे जास्तीत जास्त व्हिडिओ जो आहे तो आपला व्हायरल होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स मला मिळत राहतील. कारण आता अपडेट्स खूप येणार आहेत. कारण आता सरकार बनत आहे, त्याच्यामुळे अजून बऱ्याच नवीन योजना किंवा नवीन न्यूज किंवा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या अशा येत राहतील. त्यामुळे तुम्हाला स्टे ट्यून राहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर अपडेट्स हवे असतील, प्रत्येक सेकंदाच्या अपडेट्स किंवा प्रत्येक मिनिटाच्या अपडेट्स लवकरात लवकर हवे असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अपडेट्स लवकरात लवकर कधी तुम्हाला लवकरात लवकर त्या योजनेचा लाभ घेता येईल. ठीक आहे. आता प्रश्न आहे लाडक्या बहिणींचा. ठीक आहे. आता तुम्हाला 21 रुपये मिळणार सगळ्यांना माहिती आहे. आता ते कधी मिळणार, तर आपल्याला वाट बघायची आहे. उद्या परवापर्यंतची घोषणा होईलच. लवकरच तुमच्या खात्यात पैसे पडतील. पण त्याआधी तुम्हाला तुमची कामं करून घ्यायची आहेत. ती म्हणजे आधार लिंक असणं, आधार सीडिंग असणं, ही सगळी गोष्टी आहेत तुम्हाला करायच्या आहेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी पण घोषणा करू शकतात की आता पैसे पाठवायला, किंवा बँकांना कधी पण आदेश देऊ शकतात की पैसे चालू करा म्हणून. तर असं नको व्हायला की त्यांनी पैसे पाठवले पण तुमचंच प्रॉब्लेम आहे किंवा तुमचंच आधार लिंक नाही, तुमचंच डीबीटी अनेबल नाही आहे, असं नको व्हायला. त्यासाठी तुम्ही आधार लिंक करा. तसंच रेशन कार्ड अपडेटही तुम्हाला करायचं आहे. रेशन कार्डची केवायसी पण करून घ्या, कारण ते पण महत्त्वाचं आहे आता लाडकी बहिणीमध्ये. ठीक आहे. तसंच काही महिलांचं काय झालेलं आहे की फॉर्म पेंडिंग दाखवतात. आता पेंडिंगचं लोकांचं काय आहे, पेंडिंगचा काही विषय नको घेऊ तुम्ही, कारण काही प्रॉब्लेम घेऊ नाही त्याचा. ते पेंडिंग आहेत, आता ते जेव्हा आदेश मिळेल तेव्हा ते रिव्ह्यूमध्ये जातील किंवा ते तुमची अर्जाची पडताळणी होईल आणि ते पडताळणी झाल्यावर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल. आणि त्यांचं ऑलरेडी अप्रूव्ह आहे, त्यांना डायरेक्ट पैसे देणार खात्यात, त्यांना काही टेन्शनच नाही. त्यामुळे पेंडिंग असल्यामुळे काय होईल, आणि पेंडिंग असल्यावर तुम्हाला थोडं वाट बघावं लागणार पेंडिंगसाठी, कारण पेंडिंगचं अप्रूव्ह होईपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. ते अप्रूव्ह लवकरच होणारच आहेत. त्यामुळे टेन्शन. आणि आता जे राहिला प्रश्न त्यांचं स्टेटस रिजेक्ट आहे. आता रिजेक्ट असलेल्यांचा काय प्रॉब्लेम आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे फॉर्ममध्ये म्हणूनच रिजेक्ट झालेला आहे. ठीक आहे. रिजेक्ट असणाऱ्यांनी काय करायचं आहे, आपलं रिझन चेक करायचं काय आहे. पण आता प्रश्न हा, रिझन जरी चेक केलं तरी एडिट ऑप्शन नाही आहे, एडिट आणि रिव्ह्यू ऑप्शन नाही आहे. तर तुम्हाला वाटत असेल की एडिट ऑप्शन यावा पडत, कारण रिजेक्ट झाल्यावर तुम्हाला जे दुरुस्ती करायची असते त्याची एडिट ऑप्शन महत्त्वाचं आहे. एडिट करूनच आपण परत तुम्ही रिसबमिट करू शकता. जर तुम्हाला जर एडिट ऑप्शन हवा असेल परत, तर तुम्ही कमेंट करा की एडिट ऑप्शन हवा आहे म्हणून, जेणेकरून जास्तीत जास्त रिजेक्टेड फॉर्म जे आहेत ते पेंडिंग ते अप्रूव्हमध्ये चेंज होतील आणि सगळ्यांना पैसे मिळतील. ठीक आहे. तर नक्की सगळ्यांना पैसे मिळणार, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स कळतील. आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि कमेंट नक्की करायला विसरू नका अजिबात, जेणेकरून आपला व्हिडिओ व्हायरल होईल. ठीक आहे. आणि सरकारपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला मुदतवाढ मिळेल, तसेच रिव्ह्यू मिळेल, तसंच एडिटचं ऑप्शन पण मिळेल, सगळंच मिळेल. ठीक आहे. धन्यवाद.